महाराज कुठलाच आवाज आला 10च माणसं आहेत, संख्या तुमची जास्त आहे, आवाज तुमचा जास्त यायला पाहिजे, तेवढा मनावा असा आला नाही. आमरेबा जगद्गुरु तुकाराम महाराज हा असं जरा जय जयकार झालं पाहिजे. तुकोबरे आले म्हणजे जरा जरा जय जयकार वाटलं पाहिजे का नाही. न तुके म्हणवणी तुका नामे गौरविला. आता ही थोडं जरा अर्थशास्त्र थोडं गमतीचं निळवऱ्याचं शास्त्र आहे. न तुके म्हणून तुका नाव ठेवलं तुकाराम म्हणजे ज्याला मोजता येत नाही. न तुके म्हणून तुका नामे गौरविला, ज्याचं मोजमापच काढता येत नाही असे. तुकोबऱ्याचं काय मोजमाप काढत नाही. तुकोबर आहे सच्चिदानंद रूप आहे, त्यामुळे मोजमाप तुकोबऱ्याचं काढता येत नाही. बघा महिपत बाबांनी सुंदर लिहिलंय. कणकाईसी पुसोनी देखा बालकाचे नाम ठेविले तुका, ज्याचे नावे सकळिका जड जीव लोका भजतसे. महिपती बाबा म्हणतात तुकाराम नाव ठेवलं ज्या नामामुळं जगतामध्ये भक्तीची वाढ होणार आहे, ज्या नामाला काळ भावणार आहे, असं तुकोबऱ्याचं नाव. तुकोबऱ्याच्या नामाची ताकद रामेश्वर भट्टाने सांगितली. तुकाराम 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 आ तुकाराम 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 रामेश्वर भट्टाने लिहिली. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. रुक्मिणीनं स्वतः नाव ठेवलं, बाळाचं नाव काय ठेवलं? तुकाराम. आता नामकरण झालंय, 2 मिनिट तुकाराम महाराजांच्या नामाचा जप करूया नियमानुसार. तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम आवाजाला पाहिजे. तुकाराम तुकाराम शाबास. तुकाराम 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 मुंबईपासून. तुकाराम 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 बोला. शाबास. ताई. आवाज आवाज. तुकाराम 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 आवाज. शाबास. तुकाराम 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 अच्छा. तुकाराम 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 पाठीमागं, पाठीमागं. तुकाराम 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 बोला, बोला, बोला. तुकाराम 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 भजन झालं पाहिजे ना. नुसतं भोजन नाही तर आपलं चाललंय. तुमचं चालू दे ना. आम्ही आपलं हाय का तुमच्या पेट्रोलचा ढकला बजवू नका. आमची टाकी रिकामी करा. अर्थात त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. तुकोबारायांचा जयघोष झाला पाहिजे ना, म्हणून केला. जगद्गुरु तुकोबाराय प्रगट झाले. पहिला मुलगा गोरवांचा सावजी, दुसरा तुकोबा आणि तिसरे कान्होबा. 3 मुलं झाली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश
म्हणजे ब्रह्मा भगवान शंकरापासून झालेलं जे ते सावजी विरक्त, विष्णू पासून तुकोबराय आणि ब्रह्मदेवाचे कान्होबा महाराज, 3 मुलं झाली. आता बघा, सावजी तुका काना कनया, सावजी तुका आणि कनया, 3 पुत्र झाले तया. बोलवा चमत्कार पाहुण्या, पंढरी राया भजत असे. मुलबाळ नव्हतं 40 वर्ष, 3 मुलं झाली की देव त्या आंधळा मागतो 1, देव देतो 2. 3 मुलं झाली, 1 सोडून 3. आणि मग 3 मुलांची लग्न बी झाली. तुकोबरायांचं लग्न कोणाबरोबर झालं? पहिली तुकोबरायांच्या 2 पत्नी आहेत. पहिलीचं नाव आहे रुक्मिणी. ती पहिली जी आहे ती थोडी तुकोबरायांची पत्नी होती, जरा आजारी होती, रोगी होती, क्षयरोग झाला. आणि रोगी असल्यामुळं दुसरं लग्न तुकोबरायांचे केलं. पुण्यात आप्पाजी गुळव्या थोर धनवंत होता सावकार. त्याची कन्या होती थोर, ते मागुनी दुसरे लग्न केले. आणि थोडासा चरित्रामध्ये काही लोकांच्या चरित्र, महिमदेवाचं चरित्र, पांगरकर चरित्र, बऱ्याच जणांनी चरित्र लिहिलंय, थोडा भेद आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की पहिली पत्नी गेल्यावर दुसरी केली, आणि काहींचं म्हणणं आहे की पहिली रोगी असल्यामुळं दुसरी ताबडतोबच करून दिली काही दिवसाच्या अंतरानं. दुसरी आई वडिलांनी माहीत बरोबर नाही, जरा तुझ्या कारभारामध्ये तुला काम करू लागणार नाही, ही रोगी आपली राहू दे, घरी एक दारात एक घरात, म्हणून दुसरी करून दिली. असं काही थोडा इतिहासामध्ये थोडा फरक आहे, पण 2 झाले. आणि दुसरे लग्न, तिचं नाव आहे जिजाबाई, तिला प्रेमानं आवडी म्हणतात. आवडी, तुकोबराय आवडी म्हणायचे, आवले म्हणायचे. प्रेमाचे नाव असते, लाडाचे नाव काही. जिजाबाई नाव आहे, पण लाडाचं नाव असतं आवली. असं ती आवली असं चालू आहे. जिजाबाई म्हणजे सामान्य नाही. जिजाबाई स्त्री सामान्य स्त्री नाही, जिच्या पुढे जगाच्या मालकाला लटलट कापावं असं आवलिया पण आहे त्यांच्याकडे. लग्न झाले, सर्व व्यवस्थित सुरू झालं. 5 बोट तुपामध्ये होते. मोठा 3 वाडे. तुकोबरायांच्या घरी किराणा दुकान होतं, म्हणजे वडलोपार्जित. सावकारकी होती, पुन्हा जमीन होती चांगली, आणि महाजनकी म्हणजे त्या काळामध्ये त्या भागातल्या व्यापारी लोकांचे माप मोजायचं ज्यांना अधिकार होता ते महाजन. ही देशमुख, महाजन, कुलकर्णी ह्या पदवी आहेत, काही आडनावं नाही. पाटील, देशमुख, कुलकर्णी ही त्या काळामध्ये ती व्यवस्था होती. आता कसं फौजदार, PSI असे पदवी आहेत, तशा पदव्या होते. कुलकर्णी, पटवारी, देशमुख, ही सगळे पटवाले असे पदव्या होते. ती महाजनकी होती तुकोबराच्या घरात. तुकोबरा काही गरीब नव्हते, श्रीमंत सावकार. सावकार स्वतःची मुलगी देणारे म्हणजे काय, गरीबाच्या घरी देणारे. आणि पुण्यातला श्रीमंत गुळव्यापा नावाचा सावकार, त्याची कन्या आवली म्हणजे जिजाबाई तुकोबराला दिली. आणि ती बी दुसरी पत्नी दिली, म्हणजे काहीतरी असं म्हणून दिली ना. दुसरं लग्न करताना माणूस एवढा काही आंध्रेपण करतो काय. तुकोबरायांची श्रीमंती, किराणा दुकान सगळं व्यवस्थित चालू आहे. पण काय असतं बघा, सुखशांतरम दुःखम, दुःखशांतरम सुखम. सुख आणि दुःख ही 5 शिवणीचा खेळ खेळतो. सगळे दिवस सारखे राहत नाही, 19-20 चालतं. सगळे दिवस समान येत नाहीत. नित्य सुखच मिळालं असं होत नाही. संपत्ती बी नित्य राहत नाही. द्रव्य बी, संपत्ती सुद्धा जाते, परिवर्तित होते. एक माणसं श्रीमंत बघा तुम्ही, आपल्या लहानपणी जी काही माणसं श्रीमंत होती ती आज गरीब आहे. जी गरीब आहे ती श्रीमंत आहे, कारण लक्ष्मी एक फिरत राहते, हे परिस्थिती बदलत राहते. तुकोबरायांची परिस्थिती बदलली, प्रारब्ध बदललं, सगळं आनंदामध्ये चाललं होतं. आनंदात चाललं असताना तुकोबरायांच्या खांद्यावर जिम्मेदारी पण आली बरं का. 11व्या वर्षी तुकोबरायांचं लग्न 11व्या वर्षी झालंय. जुन्या काळामध्ये लवकर लग्न व्हायची. आणि 13व्या वर्षी तुकोबरायांच्या खांद्यावर संसार आला, वयाच्या 13व्या वर्षी. काय झालं, एक दिवशी बोलवणे 3 मुलं बोलवली. हळूहळू आता तुमचे लग्न झाले, सगळं व्यवस्थित झालं, आता मी बी थकलोय, माझं बी
आता कधी जाईल आज उद्या सांगता येत नाही. ही कारभार तुम्ही बघा, त्या काळात थोरल्यानं कारभार बघायची पद्धत होती. आता अलीकडे 10 वर्षापर्यंत आता काय नाही. आता थोरला महत्व एकच आहे, तीच थोरला तीच महत्व दाखवा. आता हा मला एक पुन्हा काय थोरला. त्या काळात पद्धत होती म्हणून थोरले सावजीला बोलवलं. बेटा सावजी जी ही जिम्मेदारी घे, हे कारभार बघ. आता माझ्याकडे कारभार नको, ह्याच्या चाव्या घेऊन टाक. माणसानं वेळेच्या आत कमराच्या चाव्या द्याव्या लागतात, म्हणजे हिसकावून घेण्याची पाळी येत नाही. त्या राजा दशरथाच्या कानापासून एक केस पांढरा झाला तर त्यानं लगेच राज्य रामाला दिलं. आमचं सगळं पांढरं झालं तरी आम्ही चाव्या सोडित नाही. शास्त्र काय सांगतं माहितीये का? वयाचे 50 वर्ष झाले, 50 पर्यंत संसार करायचा. 50 झाले की मग 50च्या पुढे काय लागतं? यक्का पुढे काय? वन, बाप वन, पुन्हा वन लागलं. आणि जर नाही वन झालं तर मग वन. गुन्हेगोविंद नाही दिलं किती घेणारच आहे ना. त्याच्यापेक्षा आपल्या डोळ्यात एकच घेऊन टाकायचं, हवाले करायचं आणि बघा रे बाबा आपला आपला संसार करा, आम्हाला खाऊ घाला, आम्ही भजन करायला मोकळे. मस्त आपलं कथा कीर्तन भजन पंढरपूरची वारी चिंतन करावं. आपलं काय मिळेल ते खायचं. टिप्पण्या तुकड्यात काय करायची ती पिरू, तिकडं ऊस लावण्याचं पण म्हणतात कुठं का बसते. काठी घेऊन निघालं, तुला ह्या तुकड्यात सोयाबीन नको म्हणलं तर तीच जाळलीस. आता तुला जाळायची वेळ आली, तुला काय करायची काय करायची. त्यानं सोयाबीन लावू दे नाहीतर ऊस लावू दे, तू खाणं कोणाला. मस्त गुणानं खाऊन आपलं भजन करावं, आपला वेळ परमार्थाला लावावा, पांडुरंग आपला करावा. बस झालं. त्यांच्या हातात दिले ना, त्यांना आपली जिम्मेदारी एवढी आहे, त्यांना त्यांच्या पायाबरोबर करून द्या. नियम आहे, बोलो बाने देऊ का नको म्हणे, हे घ्या आता तुम्ही करा. पण सावजी म्हणजे मी करणार नाही, माझं संसारात लक्ष लागत नाही, मला भजनात लक्ष लागतं, मी संसारात अडकून पडणार नाही. आणि हा निघून जाईल म्हणून लग्न लावून दिलं, कारण विरक्त होते. मग आली जिम्मेदारी कुणावर? तुकोबरावर. तुकोबरा अतिशय व्यवहार दक्ष होते. तुकोबऱ्यांचं गणित एक नंबर पक्क होतं. तुकोबऱ्याला शिकविण्याकरता बोलोबानी काही माणसं ठेवली होती शिकवायला. तुकोबऱ्याचं गणित किती पक्क आहे. त्या लंकेमधली घरं तुकोबऱ्याने बघा कशी सांगितली त्या काळात. सोन्याची किती, चांदीची किती, सगळा हिशोब मांडलाय. पण तुकोबऱ्या गणितामध्ये किती पक्के होते. तुकोबऱ्यांचं गणित पक्क, व्यवहार पक्का. सुंदर तुकोबऱ्याने संसार चालवला. जमीन व्यवस्थित सांभाळली, किराणा दुकान व्यवस्थित सांभाळलं. आता लेकरं चांगली व्यवस्थित सांभाळायला लागल्यावर आई वडिलांना समाधान वाटणं स्वाभाविकच आहे. बोलोबाला समाधान वाटलं आणि त्या समाधानामध्ये आपली मुलं व्यवस्थित काम करतात, व्यवस्थित तुकोबरा बघतात. सगळे नावलोकी फुल लागला तुकोबरायांचा. बरं का, तुमचा तुकोबरा नावाचा मुलगा आहे ना, फार चांगला कारभार करायला बरं का, आता तुम्हाला काही काळजी राहिली नाही असं म्हणलं की बस झालं, बापाला काय लागतं. बोलोबाचं मन समाधानी झालं. आणि महिपती बाबा लिहितात, माता पिता बंधू सज्जन सर्व संपत्ती आणि धन मान मान्यता तुकया कारणे एकही उणे असे ना. काहीच उणं नाही. मान मान्यता, समाजात प्रतिष्ठा, सगळी लोक तुकोबऱ्याला आवडीनं आमंत्रण द्यायची, बोलवायचे, सगळं व्यवस्थित आहे. माता पिता बंधू सज्जन, घरी उदंड धनधान्य, शरीर आरोग्य, लोकात मान, एकही उणे असे ना. एकही उणं नाही. पण काय, हळूहळू दिवस बदलायला सुरुवात झाली. एक दिवस वडिलांनी आपला देह त्याग केला. तुकोबऱ्यांचे वडील वारले. तुकोबऱ्याला खूप दुःख झालं, कारण पित्याचा आधार असणं फार आवश्यक असतं कुटुंबावर. वडील थकलेले जरी असले आणि जर घरात असतील तर एक छत्रीसारखं सावलीत कुटुंब असतं. हा एवढंच आहे की वडिलांचं प्रेम लवकर कळत नाही. जर एक वाक्य सांगतो, बापाचं प्रेम कळण्याकरता बापच व्हावं लागतं. बाप झाल्याशिवाय बापाचं प्रेम कळत. आईचं प्रेम लवकर कळतं, कारण डोळ्यात पाणी लवकर येतं ना. पण बापाचं प्रेम कळण्याकरता त्याला बाप व्हावं लागतं. काय झालं म्हणे, पावसाळा सुरू व्हायला होता, उन्हाळा संपत आलता आणि जुन्या काळामध्ये ते पोटा शेकारायचे. शेकारणे म्हणत शब्द होता. ते सगळं
त्याला सगळं साहित्य खाता नाही, सगळं संपलं. आता पत्र आली ना. मग एक पोरगा कोटा शिकवण्याकरता कोट्यावर चढला होता आणि आबाळाचं ऊन होतं. मी ऊन म्हणायला लागले, घामाच्या धारा ऊन पोळायला लागले, चरचरा जमीन भाजायली. बापानं बघितलं पोरग उन्हामध्ये घामाघूम झालंय. बाप मला राहू दे की रे, दिवस नव्हता कर ना, किती उन्हांमध्ये करतोस, बघ तुझी पाठ काय म्हणाली, किती घामाच्या धारा लागल्यात, ये खाली ये. पोरग ऐकलं नाही करायचं, पुन्हा काम चालूच. बाप म्हणला हे काय खाली गेल्या, 4दा झालो 5दा झालो. बाप हुशार, तू वरी होता का नाही. त्याचं बाळ होतं 6 महिन्याचं पाळण्यात. म्हातारा आतमध्ये गेलं, 6 महिन्यातलं बाळ आणलं, बाहेर आणून उन्हात ठेवलं. उन्हात ठेवल्याबरोबर बघितलं, साठी बुद्धी नाती. म्हातारा आता येड्यागत करायला लागलाय, त्या बाळाला उचलून मध्ये घेऊन जा. म्हातारा म्हणे येणार नाही. काय येणार नाही, पहिला तू खाली येणार नाही. पोरग म्हणून तुम्हाला काय येड लागलं का, त्याला किती ऊन लागलं असेल, ऊन किती मी म्हणाले, पण त्याची पाठ ऊन करपून जाईल, न्या लवकर. म्हातारा म्हणलं की येणार नाही, तू खाली काय येणार नाही. ते मला का रे, आता कसं वाटायलंय तुला, तुझं बाळ उन्हात आणून ठेवल्यावर तुला कसं वाटायलंय, माझं बाळ नागापासून उन्हामध्ये, मला कसं वाटत असं रे. पहिला तू खाली ये, मग तुझं मध्ये घेतो. म्हणून बाप कळण्याकरता बाप व्हावा लागतो, तर बाप कळत नाही, बाप कळत नाही. वडील गेले तुकोबारायांचे, मनामध्ये दुःख झालं. आई बी गेली. दोघं गेल्यानंतर तुकोबारायांच्या अंतःकरणाला दुःख झालं. परमानुताप धरुणी म्हणी, आई वडील गेले, तुकोबाराला दुःख झालं. आणि आई वडील गेल्यानंतर दुर्दैवानं काय झालं, थोरल्या भावाची पत्नी पण वारली. त्याला मूळ बाळ नव्हतं, आधीच विरक्त माणूस. आई वडील गेले, पत्नी गेली, म्हणून त्याचा अनुताप झाला सावजीला. आणि परमानुताप धरुणी म्हणी, बंधू तो गेला तीर्थाटनी, मुखी अमृत संजीवनी, नामस्मरणी सर्वदा, सप्तपुर्या ज्योतिर्लिंग 12, दृष्टीशी पाहिली त्या अवसरा, पुष्करादी तीर्थे करुणी सत्वरा, दुस्तर संसारा निवडले. तुकोबारायांचे थोरले भाऊ सावजी, त्यांनी संसार सोडला आणि तीर्थयात्रा करत करत काशीला गेले आणि काशीमध्ये स्थायिक झाले. पुन्हा परत आले नाही. त्यांचं काय झालं त्याचा इतिहास पुन्हा नोंद नाही. सावजी निघून गेले. थोरला भाऊ होता, तो बी गेला. आधार गेला तुकोबारायाचा. आई गेली, वडील गेले, थोरला भाऊ गेला. तुकोबारायाला असं मोठं कोणी, आता आई वडील गेल्यावर थोरल्या भावाचा आधार असतो ना, काही विचारायला, काय करायचंय, काय हे करू का दादा, नको काय करू, एक आधार असतो. थोरला भाऊ गेला, आई वडील गेले. तुकोबारायाच्या अंतःकरणात दुःखाला सुरुवात झाली. हळूहळू हळू संसार आता आपलं रूप प्रगट करायला लागलाय. कारण संसारात सुख नसतंच हे दाखवून द्यायचे तुकोबारा. संसाराचे चटके तुकोबाराला बसू लागले. धंद्यामध्ये नफा गेला, तोटा झाला. आणि मग जवळ पैसा नाही राहिला की कोणी मान सन्मान देत नाही. जब लोग बोलो में पैसा है तब सब लोग सलाम करे, एक दिन पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. अगोदर तुका सेठ म्हणायचे सगळे, यावर का तुका सेठ, यावर का तुका सेठ. आता म्हणायचे या तुकाचं काही खरं नाही बरं का, आईबाप गेले ह्याचं दिवाळं निघालं. देवशी तुका वैष्णव भक्त, खेद करीत नित्यानित्य, म्हणे माता पिता क्रमली निश्चित, बंधूची गती तेही तशी झाली, प्रयत्न करी भाऊ फार. खूप प्रयत्न चालू केले.